एक ही नसते शिखर काबीज करण्या लायकीचे, एक ही नसते शिखर काबीज करण्या लायकीचे, नेमका उत्कर्ष झाला की तुला समजेल नक्की. दीवाने ख़ास में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गज़ल रसिकांना सप्रेम नमस्कार. तुला होईल 28 युगांचा घोर पछतावा, असाही शेर आयुष्यामध्ये करणार आहे मी. तर मित्रांनो, वैभव वसंत कुलकर्णी वैभव कू यांचे उत्कृष्ट मराठी शेर, यांची दर्जेदार मराठी शायरी आज आपण या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, वैभव कुलकर्णी वैभव कू, इनकी बेहतरीन मराठी शायरी और उनके बुलंद अशार आज हम इस मौजू पर बात करेंगे. मराठी गज़ल का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल की खूबी और उसकी ताकत का पता चल सके. तो दोस्तों, सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके बेहतरीन अशार. दोस्तों, वैभव कुलकर्णी, इनकी रिहाइश पंढरपुर की है और वैभव कुलकर्णी ये भूषण कटक्कर बेफिक्र इनके शागिर्द हैं. तो दोस्तों, मराठी गज़लकार होने के साथ साथ वैभव कुलकर्णी मराठी गज़ल के समीक्षक और साहिब आलोचक भी हैं. तो इस लिहाज से वैभव कुलकर्णी का मराठी गज़ल में एक बड़ा काम है, एक उल्लेखनीय काम है. मराठी गज़लेचा आकृतिबंध आणि सुटी, उनकी इस किताब में उन्होंने मराठी गज़ल के कुछ तांत्रिक मुद्दों पर, जिन्हें हम इल्म अरूज़ कहते हैं, उस पर रोशनी डाली है. उस पर उनके मार्गदर्शक विचार पेश किए हैं इस किताब में उन्होंने, जो नए सीखने वाले नए मराठी गज़लकारों के लिए बहुत हेल्पफुल है, बहुत यूज़फुल है. तो उनको, वैभव कू को, उनके मराठी गज़ल में उनके काम के लिए उन्हें भाऊ साहेब पाटणकर पुरस्कार मिल चुका है. उन्हें गज़लांजलि ये इस पुरस्कार से भी नवाजा गया है. उन्होंने गज़ल वैभव पुरस्कार भी हासिल हो चुका है. तो हम जल्दी से उनके कुछ बुलंद अशार, कुछ सिलेक्टेड मराठी शेर पर नज़र डालते हैं. तर मित्रांनो, आपण त्यांच्या एक गझलेच्या काही 3-4 शेरांपासून सुरुवात करूया. छोट्या बहरची एक गझल आहे, त्या शेरांपासून सुरुवात करतो. क्षितिजा पार अंबर आहे, क्षितिजा पार अंबर आहे, हा प्रवास खडतर आहे. आणि आता हा गहिरा शेर बघा त्यांच्या, की खोल बुडाल्यावर कळते, खोल बुडाल्यावर कळते, जे आहे वरवर आहे. आणि माणूस जेव्हा रिअलिस्टिक वर्ल्डचा विचार करतो, तर तेव्हा त्याला त्याच्या फेल्युअरमध्ये पण एक समाधान वाटायला लागतं. तर हा एक अप्रतिम विचार वैभव कूंनी त्यांच्या शेरमध्ये किती उत्कृष्टरित्या मांडला आहे तो बघा, की जग बेग मायावी असते, जग बेग मायावी असते, हा विचार सुखकर आहे, हा विचार सुखकर आहे. आणि आता हा शेर पहा, की तू असणे आणि तू नसणे, तू असणे आणि तू नसणे, केवळ शब्दांतर आहे, केवळ शब्दांतर आहे. दोस्तों, गज़ल का कोई भी शेर डायलॉग की तरह होना चाहिए, जो सुनने वालों से या पढ़ने वालों से गुफ्तगू का सिलसिला बना सके और उनको शामिल कर सके आपकी शायरी में. तो ये अंदाज़ वैभव कू के यहाँ ज़बरदस्त है. तो उनका ये शेर देखिए, का उभा आहेस, का उभा आहेस हा दारात तू, का उभा आहेस हा दारात तू, ए सुखा बोलू बसू ए आत तू. आणि हा त्यांचा एक सूचक शेर बघा, स्वप्न पडले अर्थ नाही लागला, स्वप्न पडले अर्थ नाही लागला, एक रस्ता मोकळा रस्त्यात तू, एक रस्ता मोकळा रस्त्यात तू.
आणि हा एक आत्मपरीक्षण करणारा शेर वैभवकुंचा कमालीचा आहे. एक मतल्याचा शेर आहे गझलचा, तो बघा. माझ्याच दिशेला जाणारा हा रस्ता, माझ्याच दिशेला जाणारा हा रस्ता, माझ्याच पुढे जाईल कसा हा रस्ता, माझ्याच पुढे जाईल कसा हा रस्ता. किती एक सुंदर आत्मनिरीक्षण आहे या शेरमध्ये. आणि हे दोन उत्कृष्ट शेर पहा वैभवकुंचे. सावली आली फळाला की तुला समजेल नक्की, सावली आली फळाला की तुला समजेल नक्की, लागला चटका उन्हाला की तुला समजेल नक्की. आणि आता हा शेर बघा. एकही नसते शिखर काबीज करण्यालायकीचे, एकही नसते शिखर काबीज करण्यालायकीचे, नेमका उत्कर्ष झाला की तुला समजेल नक्की, नेमका उत्कर्ष झाला की तुला समजेल नक्की. आता हाँ विट्ठलाला समर्पित त्यांचे शेर आहेत. दोस्तों मैं एक बात कहना आपको भूल गया शुरू में उनका तारुफ करते समय कि कई बार उनके वैभव की शायरी में हर एक गज़ल छोड़कर या हर एक दो गज़ल छोड़कर हर तीसरी दूसरी या तीसरी गज़ल में एक या दो शेर वैभव के जो वो ऐसे होते हैं जो विट्ठल को समर्पित होते हैं या उनसे मुखातिब होते हैं. तो ये उनकी खासियत है. तो इस लिहाज से कुछ लोग ऐसा कहते हैं कि वैभव इनके पास विट्ठल का पेटेंट है. तो दोस्तों एनीवेज़ ये वैभव के शेर शायरी की ताकत है, उनकी जो आस्था है, मेरे ख्याल में ये उनकी गज़ल की और उनकी शायरी की ताकत है. तो मैं 3 शेर पढ़ रहा था, उनके 3 शेर देखिए. वीट व्हायचे ते विठ्ठल झाले आहे, वीट व्हायचे ते विठ्ठल झाले आहे, माझे जगणे गजल बिजल झाले आहे, घेणाऱ्याला देण्याची दृष्टी आली. अब ये शेर देखिए कितना ज़बरदस्त है. घेणाऱ्याला देण्याची दृष्टी आली, घेणाऱ्याचे दान सफल झाले आहे, देणाऱ्याचे दान सफल झाले आहे. घेणाऱ्याला देण्याची दृष्टी आली, देणाऱ्याचे दान सफल झाले आहे. आणि याआधी माणूस येथे आला नव्हता, याआधी माणूस येथे आला नव्हता, हे जंगल आता जंगल झाले आहे, हे जंगल आता जंगल झाले आहे. किती एक असा मोठा प्रहार आहे सामाजिक विषमतेवर. आणि आता विठ्ठलाला समर्पित हे 2 शेर बघा वैभवकुंचे. यायच्या आधी तुझ्या पाशीच होतो, यायच्या आधी तुझ्या पाशीच होतो, विठ्ठला हा जन्म ही वारी कशाला, विठ्ठला हा जन्म ही वारी कशाला. आणि हा एक अजून एक शेर त्यांच्या. मी जे शेर बुडवले होते, मी जे शेर बुडवले होते, त्या शेरांवर विठ्ठल तरला आहे, त्या शेरांवर विठ्ठल तरला आहे. मित्रांनो वैभव यांनी त्यांच्या गझलेत त्यांच्या शायरीमध्ये आशयांचे अनेक पैलू हाताळले आहेत. एक मोठा आवाका त्यांच्या शायरीमध्ये दिसून येतो. सामाजिक विषमतेवर प्रहार करणारा आता हा त्यांचा शेर बघा. आस्ते आस्ते तुझ्या मनाचा पाचोळा केला गेला, तुझे बहरणे या दुनियेला होते परवडणार कुठे. मित्रांनो कबीर म्हणतात मुझसे बुरा नकोय. तर वैभव यांच्या आत्मपरीक्षणाचा अंदाज बघा आता आहे त्यांच्या शेरमध्ये की मी कुठे तितका निरागस, मी कुठे तितका खरा, पाहिला आतून आहे मी स्वतःचा चेहरा. आता वैभव यांची विठ्ठलाबद्दलची आस्था आणि निष्ठा परत त्यांच्या 2 शेरमध्ये कशा प्रकारे दिसून येते ती बघा. आज ही माझी अवस्था काल होती तीच आहे, आज ही माझी अवस्था काल होती तीच आहे, आजचाही शेर माझा विठ्ठलासाठीच आहे. जन्म हा सारा स्वतःला हेच समजवण्यात गेला, जन्म हा सारा स्वतःला हेच समजवण्यात गेला, मी असा नाहीच आहे, मी तसा नाहीच आहे. त्यांचे 3 उत्कृष्ट शेर बघा वैभवकुंचे. दुःख मी दाखवू शकत नाही, दुःख मी दाखवू शकत नाही, सोसणे
शकत नाही, सोसणे लाजवू शकत नाही. सोसणे लाजवणे किंवा सोसण्याला लाजवणे, मला असं वाटतं की मराठी भाषेच्या दृष्टीने हा एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आहे. मराठी भाषेला समृद्ध करणारा आणि मराठी गझलेला समृद्ध करणारा वैभव कुंचा हा शेर आहे. शेर मी परत वाचतो की दुःख मी दाखवू शकत नाही, सोसणे लाजवू शकत नाही. पाहिजे ते करा विचारांनो, वाद मी वाढवू शकत नहीं. दोस्तों, मुझे अपना एक शेर याद आता है कि सर झुकाने का हुनर गर सीख लेते, सर झुकाने का हुनर गर सीख लेते, ज़िंदगी जीना बड़ा आसान होता. तो दोस्तों, इस ताल्लुक़ से वैभव कुक के उनका जो पोलाइटनेस है उसकी झलक उनके शेर में किस तरह दिखाई देती है वो देखिए कि नम्र होऊन सांगतो आहे, नम्र होऊन सांगतो आहे, मी कणा वाकवू शकत नाही, मी कणा वाकवू शकत नाही. आणि एपिसोडच्या शेवटी मित्रांनो, वैभव कुंचे 2 दर्जेदार शेर तुमच्यासमोर पेश करतो. फक्त इथवर पोचता आले मला, फक्त इथवर पोचता आले मला, सत्य नाही शोधता आले मला, सत्य नाही शोधता आले मला. मी गझल केली बरे केले म्हणा, मी गझल केली बरे केले म्हणा, विठ्ठलाशी बोलता आले मला, विठ्ठलाशी बोलता आले मला. तर ही होती वैभव कुक यांची आपल्या सर्वांशी बोलणारी गझल, कन्व्हर्सेशन साधणारी गझल, गुफ्तगू साधणारी गझल आणि त्यांचे उत्कृष्ट शेर. आशा है तुम्हाला आवडले असतील. तर दोस्तों, वैभव कुलकर्णी यानी इनके बुलंद अशार, बुलंद मराठी अशार आपको ज़रूर पसंद आए होंगे, मुझे पूरी उम्मीद है. तो अगली बार एक नए मौजूद गुफ्तगू के साथ आपके सामने फिर हाज़िर होते हैं. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.